नमस्कार. आपण डॉक्टर रामचंद्र भिशे या चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. समाजशास्त्र विषयाच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण असे व्हिडिओ हे माझ्या चॅनलवर उपलब्ध आहेत. तर आज आपण जे विद्यार्थी समाजशास्त्र विषयामध्ये पदव्युत्तर वर्गामध्ये शिक्षण घेत आहेत अशांसाठी काही MCQ प्रश्न आणि त्या संदर्भातला सराव या ठिकाणी करत आहोत. जे विद्यार्थी नेट शेट MPSCची तयारी करत आहेत त्यांना देखील हे MCQ प्रश्न निश्चितपणे उपयुक्त ठरतील. तर पाहूया, आज आपण प्रकार्यात्मक सिद्धांताच्या संदर्भातले मॅलेनोव्स्की व डर्खीम यांनी मांडलेले काही MCQ प्रश्न आणि त्या संदर्भामधले MCQ प्रश्नांचा सराव आपण आज करूया. चला तर मग पाहूया आपण विद्यार्थी मित्रांनो आजचे हे MCQ प्रश्न आणि त्याचा सराव. पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. मॅलेनोव्स्कीने च्या मते संरचनात्मक स्तरावर समाज खालीलपैकी कोणत्या बाबीला महत्त्व देतो? तर याचं योग्य उत्तर आहे समाजाची अखंडता राखणे यासाठीचे ते महत्त्व देतात. मॅलेनोव्स्कीने विवेचनाप्रमाणे कोणत्या स्तरावर समाज आपली सांस्कृतिक एकता राखू इच्छितो? तर याचं प्रतिकात्मक स्वरूपामध्ये ते सांस्कृतिक एकता राखू इच्छितात. योग्य विधान ओळखा. तर या ठिकाणी योग्य विधान आहे, 4 विधानं दिलेले आहेत, त्यापैकी आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे. तर योग्य विधान आहे वरील सर्व, हे याचं उत्तर येतं. मॅलेनोव्स्कीच्या मते सभ्यता हे जैविक तत्व असून ते संस्कृतीशी जोडलेले असते. मनुष्याच्या काही मूळ प्रवृत्ती असतात. कोणत्याही समाजाची संस्कृती समजण्यासाठी जैविक व मनोवैज्ञानिक तत्वांना समजून घेतले पाहिजे. आणि चौथा पर्याय आहे वरील सर्व, म्हणजे वरील तिन्ही वाक्ये हे बरोबर आहेत. कोणत्या प्रकार्यवादी शास्त्रज्ञाने स्पेन्सरचा दृष्टिकोनाची पुनर्प्रस्थापित केला आहे? प्रकार्यवादी शास्त्रज्ञाने स्पेन्सरचा दृष्टिकोन पुनर्प्रस्थापित केलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं मॅलेनोव्स्की यांनी हे स्पेन्सरचा सिद्धांत प्रकारे दृष्टिकोन पुनर्प्रस्थापित केला आहे. कोणत्याही व्यवस्थेला आपले स्तर असतात. समाज ज्या स्तरावर म्हणजेच जितका विकसित आणि अविकसित असतो त्याची ती गरज असते. हे तत्त्व मॅलेनोव्स्कीने कोणाकडून उचललेले आहे? तर याचं उत्तर आहे स्पेन्सरकडून हे घेतलेलं आहे त्यांनी. मॅलेनोव्स्कीच्या विवेचनावर कोणत्या प्रकारच्या समाजाच्या 3 स्तरावरून पाहिले जाऊ शकते? तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल मॅलेनोव्स्कीने 3 स्तर कोणते मांडलेले आहेत थोडक्यामध्ये. तर यामध्ये जैविक, संरचनात्मक आणि प्रतिकात्मक असे हे 3 स्तर मांडलेले आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, कोणत्या स्तरावर समाज आपल्या सदस्यांचे आरोग्य, पालनपोषण, रोगापासून बचाव इत्यादी गरजा पूर्ण करणे अनिवार्य समजतो? तर जैविक स्तरावरून. त्यानंतर आहे मॅलेनोव्स्की हे प्रकार्यवादी मानवशास्त्रज्ञ कोणत्या देशाचे निवासी होते? तर याचं उत्तर आहे इंग्लंड. रेडक्लिफ ब्राउन हे प्रकार्यवादी मानसशास्त्रज्ञ कोणत्या देशाचे होते? अमेरिकेचे होते. ट्रॉबिएंड विभागातील आदिवासी क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या कोणता शास्त्रज्ञ संबंधित आहे? आदिवासींशी संबंधित कोणता शास्त्रज्ञ आहे? तर या ठिकाणी उत्तर आहे मॅलेनोव्स्की. खालीलपैकी पुढला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी प्रथम प्रकार्यवादी दृष्टिकोनाला समाजाच्या शास्त्रीय अभ्यासासाठी लागू केले आहे? तर उत्तर आहे डर्खाइम यांनी.
प्रकार्यवादी विश्लेषणासाठी पॅराडिम म्हणजेच मॉडेल कोणी तयार केले आहे? हे मॉडेल मर्टन यांनी तयार केलेले आहे. मर्टनच्या प्रकार्यवादी विवेचनाला अनुसरून प्रकार्याचा संबंध खालीलपैकी कशाशी असतो? तर याचं उत्तर आहे व्यवस्थेशी असतो. योग्य जोड्या ओळखा असं लिहिलेलं आहे या ठिकाणी प्रश्न. तर याची योग्य जोडी ओळखायची आपल्याला. ड हे याचं उत्तर आहे. एचं चौथा जे हर्बर्ट स्पेन्सर 1820 ते 1903, डर्खाईम यांचा कालावधी सांगायचा आपल्याला 1858 ते 1917. त्यानंतर रेडिक ब्राउन यांचा कालावधी आहे 1881 ते 1955. त्यानंतर मॅलिनी हॉस्किनचा कालावधी आहे 1848 ते 1942. तर अशा पद्धतीने हे डी उत्तर योग्य आहे. त्यानंतर पार्सन्स खालीलपैकी कोणती बाब मानतात? पार्सन्स खालीलपैकी कोणती बाब मानतात? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, पार्सन्स हे व्यक्ती एकमेकांशी मिळून मिसळून आपले हित साधू इच्छितात. व्यक्ती मूळ स्वभावाने विरोध व संघर्ष करत असतात. वरील दोन्हीही बरोबर आहेत. पार्सनच्या विवेचनाप्रमाणे सामाजिक व्यवस्थेला एकसूत्रता कसे बांधता येईल? पार्सनच्या मताप्रमाणे मूल्यांच्या प्रति सर्वसंमती घेऊन त्यांना एकत्र बांधता येईल. योग्य विधान ओळखा. पुन्हा एकदा प्रश्न विचारला या ठिकाणी, योग्य विधान ओळखा म्हणून. तर इथं विधानं दिलेली आहेत. पार्सनच्या मते मूल्यांच्या प्रति सर्वसंमती आवश्यक आहे. मूल्यांप्रती असणारी सर्वसंमती समाजाला एकीकृत करू शकते. जेव्हा समाज सदस्य परस्पर एक दुसऱ्याच्या मूल्यांचा आदर समाजात एकता प्रस्थापित होईल. आणि वरील सर्व हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, पार्सनच्या विवेचनाप्रमाणे एखादे कार्य केव्हा प्रकार्य होऊ शकते? पार्सनच्या विवेचनाप्रमाणे एखादे कार्य केव्हा प्रकार्य होऊ शकते? तर याचं उत्तर आहे व्यवस्थेच्या मूल्यांसोबत ताळमेळ राखते तेव्हा. डर्खीमच्या डिव्हिजन ऑफ लेबर या ग्रंथाचे मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता होता? डर्खीमच्या या ग्रंथाचा उद्देश हा सामाजिक तथ्यांचे प्रकारात्मक विश्लेषण करणे हा होता. त्यानंतर आहे व्यक्तीला कशा प्रकारे एकीकृत करून समाज व्यवस्थेत ठेवले जाऊ शकते? या प्रश्नाचे उत्तर डर्खीमच्या विवेचनाप्रमाणे कोणते आहे? तर याचं सर्वसंमतीने हे उत्तर बरोबर आहे. कोणत्या शास्त्रज्ञाने धर्माचे प्रकारात्मक विश्लेषण केलेले आहे? तर आपल्याला सांगता येतं डर्खाईम यांनी धर्माचे प्रकारात्मक विवेचन केलेले आहे. समाजशास्त्र हे साहित्य आहे, त्यातील 3/4 प्रकार्यवादी साहित्य आहे. हे विधान कोणी केलेले आहे? तर हे विधान किंग्सले डेव्हिस यांनी केलेले आहे. त्यानंतर द कमिंग क्रायसिस ऑफ वेस्टर्न सोशॉलॉजी 1970 प्रकाशित झालेले हे पुस्तक कोणाचं आहे? तर हे पुस्तक गुल्डनर यांचं आहे, एल्विन गुल्डनर. त्यानंतर पुढला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी एक प्रकार्यवादाचा प्रकार मानता येत नाही. खालीलपैकी एक प्रकार्यवादाचा प्रकार मानता येत नाही. तर हे उत्तर ड बरोबर आहे. खालीलपैकी योग्य विधान ओळखा. परत एकदा प्रश्न आला. प्रकार्यवादी हे मानतात की समाजात एक निश्चित सजातीय व्यवस्था असते. प्रकार्यवादी हे मानतात की समाजात संतुलन असते. प्रकार्यवादी हे समाजाला एक व्यवस्था मानतात. आणि वरील सर्व हे उत्तर बरोबर आहे. सुरुवातीचे प्रकार्यवादी सिद्धांत तत्वाचे प्रकार्यवादी विश्लेषणात खालीलपैकी कोणत्या 2 घटकांचा समानतेच्या तत्वावर तुलना करत होते? तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, समाज आणि सजीव
हे उत्तर आहे. रॉबर्ट मर्टनने पॅराडिम मध्ये किती घटक आहेत? रॉबर्ट मर्टनच्या पॅराडिम मध्ये किती घटक आहेत? तर आपल्याला सांगता येतं याचं योग्य उत्तर 11 घटक आहेत. रॉबर्ट मर्टनच्या पॅराडिम मॉडेलमध्ये कशासाठी तयार केलेले आहे? त्यांचं हे मॉडेल समाजाच्या प्रकारेवादी अध्ययनासाठी तयार केलेले आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, रॉबर्ट मर्टनच्या पॅराडिमच्या घटकात मध्ये खालीलपैकी कोणती बाब बसते? खालीलपैकी कोणती बाब बसते? तर आपल्याला सांगता येतं संशोधनकर्त्याचे ज्याचे अध्ययन करायची अशी प्रकारे ओळखली वा निश्चित केली पाहिजेत. अध्ययनाशी संबंधित उद्देश किंवा प्रेरणा असावी. आपण ज्या विषयाचा अभ्यास करतो त्या अध्ययन क्षेत्राला कोणत्या मर्यादेपर्यंत अस्तित्व राखण्यास मदत होते. आणि वरील सर्व हे उत्तर बरोबर आहे. डर्खीमच्या कॉम्टच्या प्रत्यक्षवादी विचारसरणीला पटेनाशी झाली म्हणून डर्खीमचे वर्णन खालीलपैकी कोणी असंतुष्ट कॉम्टवादी असे केलेले आहे? तर याचं उत्तर एल्विन गोल्डनर हे बरोबर आहे. प्रकारेवादी अपरिहार्यता संकल्पना ज्यात ताज्य मानून मर्टनने खालीलपैकी कोणती संकल्पना मांडली? तर याचं योग्य उत्तर आहे समरूपी व पर्यायीची संकल्पना मांडली. मर्टनच्या प्रकारात्मक अपरिहार्यतेचा खालीलपैकी कोणता आक्षेप घेतला? तर याचा घटकांच्या प्रकारात्मक अपरिहार्यतेच्या परिवर्तन विचारांची आवश्यकता वाटत नाही. त्यानंतर मर्टनच्या पर्यायी घटकांच्या कल्पनातील मर्यादा खालीलपैकी कोणती सांगता येते? त्याचं पर्यायी घटक हा मूळ घटकाप्रमाणे त्या समाजास गरज भागवित असतो असे म्हणता येणार नाही. एखाद्या घटकाची दुसऱ्या पर्यायाची घटकाशी समरूप ठरेल असेही नाही. वरील दोन्ही उत्तर बरोबर आहे. मानवशास्त्राचा समाजासंबंधी दृष्टिकोन खालीलपैकी कोणत्या नावाने प्रसिद्ध झालेला आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो प्रकारेवादी. एखाद्या गटात ज्या प्रमाणकांना त्या गटाचे सातत्य सौंदर्याच्या दृष्टीने महत्त्व आहे अशा प्रमाणकांची जागा दुसऱ्या प्रमाणकाने घेतली तर व्यवस्था विधायक ठरेल ही कल्पना प्रकारेवादी कोणत्या सूत्रात मांडण्यात आलेली आहे? घटकांशी प्रकारेवादी अपरिहार्यता हे बरोबर आहे. खालीलपैकी कोणाच्या मते प्रकारेवादी अपरिहार्यतेचे तत्व सर्वसामान्य स्वरूपाचे असू शकत नाही? तर मर्टनच्या मते. प्रकारेवादी विचारवंत समाजाच्या खालीलपैकी काय म्हणतात? प्रकारेवादी विचारवंत समाजाच्या संदर्भात खालीलपैकी काय म्हणतात? प्रकारात्मक परस्परांशी घटकांची व्यवस्था आहे. त्यानंतर प्रकार्यवाद्यांनी समाजाला परस्परावलंबी घटकांची व्यवस्था मानलेल्या दृष्टिकोनातून खालीलपैकी काय स्पष्ट करण्यास अडचण येते? तर याचं उत्तर आहे समाजव्यवस्थेच्या भविष्यातील कशी परिवर्तने घडणार आहेत त्याच्या संदर्भातला सांगता येतं आपल्याला. त्यानंतर समाज परिवर्तनाला मीमांसेसाठी खालीलपैकी कोणता विचार उपयुक्त ठरू शकेल? समाज ही एक तणाव नियमन व्यवस्था आहे. आधुनिक काळातील आघाडीवरचे प्रकारेवादी समाजशास्त्रज्ञ खालीलपैकी कोणाला मानले जाते? पार्सन यांना मानले जाते. प्रकारेवादी सिद्धांताचा आधारभूत गृहीतकर्ते मूल्यांच्या दूर प्रकारेवादी सिद्धांत व्यवस्थेची रूपरेषा सादर करण्याचा कोणी प्रयत्न केलेला आहे? मर्टन यांनी केलेला आहे. समाजव्यवस्थेच्या एकात्म स्वरूपाविषयी प्रकारेवाद्यांनी स्वीकारलेला दृष्टिकोन झालेल्या टीकेमधून प्रकारेवादी सिद्धांताच्या दृष्टीने खालीलपैकी
कोणती संकल्पना निर्माण झालेली आहे? तर अपकार्य ही संकल्पना निर्माण झालेली आहे. मर्टनच्या विवेचनाप्रमाणे खालीलपैकी कोणत्या कारणासाठी अपकार्याची संकल्पना अस्तित्वात आलेली आहे? तर वरील सर्व म्हणजे सामाजिक परिवर्तनाच्या समस्येचे उकलन करणे, समाजव्यवस्थेचे उत्पन्न होणाऱ्या तणावांचे संघर्षाचे स्पष्टीकरण करणे, सामाजिक परिवर्तनाला चालना देणाऱ्या व्यक्तिशक्तीचे आकलन होणे. वरील सर्व उत्तर बरोबर आहे. एक व्यवस्था म्हणून सातत्याने टिकणाऱ्या समाजव्यवस्थेला कार्यरत राहण्यासाठी काही गरजांची पूर्ती होणे आवश्यक असते. प्रकार्यवादी सिद्धांत समाज व्यवस्थेच्या गरजा खालीलप्रमाणे काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येईल. याचं उत्तर सांगता येतं समाज व्यवस्थेच्या प्रकार्यात्मक पूर्वावश्यकता. वर्तमान व्यवस्थेच्या मूल्याव्यवस्थेचा शोध घेण्यापेक्षा वर्तमान प्रतिमान मूल्यप्रमाणकासारख्या घटकांचे अध्ययन करणे म्हणजेच उपयुक्त ठरेल असा समाज परिवर्तनाला वेगळा दृष्टिकोन 20व्या शतकाच्या सुरुवातीला कोणी मांडलेला आहे? हा दृष्टिकोन A.W. स्मॉल यांनी मांडलेला आहे. खालीलपैकी कोणी हे दाखवून दिले की उत्क्रांतवाद्यांनी समाजातील कुटुंब, धर्म, अर्थ, राज्य इत्यादी संस्थांमध्ये ज्या प्रकारचा परस्पर संबंध गृहीत धरला तसा प्रत्यक्षात आढळत नाही? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो कोचर यांनी हे सगळं सांगितलेलं आहे. डर्खीमच्या विवेचनाप्रमाणे श्रमविभाजनाची कारणे खालीलपैकी कोणती आहेत? तर डर्खीमच्या विभाजनाप्रमाणे श्रमविभाजनाची कारणे समाजाची लोकसंख्या हे आहेत. आत्महत्येचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? डर्खीम यांनी आत्महत्येचा सिद्धांत मांडलेला आपल्याला दिसून येतो. डर्खीमच्या विवेचनाप्रमाणे प्रत्यक्ष किंवा सकारात्मक नकारात्मक ज्या कृतीच्या शेवटचा आत्मनाश होतो अशी व्यक्ती घडणारी कोणती कृती म्हणजे काय? प्रमाणक, शून्यता, आत्महत्या. हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर आत्महत्या संबंधी कारणमीमांसेत डर्खीमने खालीलपैकी कोणत्या घटकाला महत्त्व दिलेले आहे? तर डर्खीम यांनी महत्त्व दिलेले आहे ते म्हणजे आत्महत्या दरास. तर अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या 50 प्रश्नांचा सराव हा आपण केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.